आरक्षण कधी संपू शकतं का? ही व्हिडिओ जे आरक्षण घेतात त्यांनी लक्षपूर्वक बघावी आणि जे नाही घेत त्यांनी पण ही लक्षपूर्वक बघावी। असं बोललं जातं की आरक्षण फक्त हे 10 वर्षासाठी होतं, पण याच्या आधी आपण या दोन थोर महापुरुषांचे विचार जाणून घेऊया ज्याच्याने हा देश चालतो। पहिले म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज। छत्रपती शिवाजी महाराज ज्यांनी हे हिंदवी स्वराज्य जे स्थापन केलं, पण जे हिंदवी स्वराज्य स्थापन करण्याच्या आधी त्यांनी सगळ्या 18 पगड जातींना एकत्र केलं, त्यानंतर त्यांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केलं। त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांनी त्यांच्या ॲनिलेशन ऑफ कास्ट या पुस्तकामध्ये असं लिहिलं आहे की जर तुम्ही आर्थिकदृष्ट्या म्हणजे तुम्ही इकॉनॉमिकली चांगले आहात, फायनान्शियली चांगले आहात, पण समाजामध्ये तुम्हाला इक्वॅलिटी नाही आहे, समानता नाही आहे, तर या देशाची प्रगती होऊ शकत नाही। म्हणून जर तुम्हाला आरक्षण संपवायचं असेल तर त्याआधी तुम्हाला सगळ्या धर्मामध्ये सगळ्या जातींना एकत्र आणावं लागेल, सगळ्यांना समानतेचा हक्क द्यावा लागेल, तेव्हाच आपण आरक्षण संपवू शकतो। आणि जे आरक्षण जे घेतात त्यांना जर कुठल्या जातीवादी लोकांनी विचारलं की तुम्ही आरक्षण कधीपर्यंत घेणार, त्यांना तुम्ही छाती ठोकून बोला की जोपर्यंत या भारतामध्ये जातीवादीचा विचार हे जात नाही, जातीवादी संपत नाही, तोपर्यंत आम्ही आरक्षण काय सोडत नाही। हेच सगळं आपण लक्षात ठेवलं पाहिजे आणि त्याच्यानंतरच आरक्षण संपणार। जय हिंद, जय शिवराय, जय भीम।